येत नाही ना, किती वेळा बोलायचा, एक गोष्ट 10 वेळा कंटिन्यू तोच गाणं लावलेला आहे आपण. चला बर्फानी बाबा प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या. 10 वेळा आपल्याला पुकारा द्यावा लागतोय. कमिटी आमच्या मागे, आम्ही तुमच्या मागे. तुम्ही चला फिल्डिंग लावायच्या मागे लागा. आज गुरुवार आहे, नाईलाज आहे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच जाऊ द्या. बेबी स्पोर्ट इताडे. चला आपण चला पंच मैदानाच्या आतमध्ये चला. गणेश पाटील आपण याने आपला मेनोदम्याचा पुरस्कार आपण घेऊन जा. निश्चित व्यासपीठावर विराजमान सन्माननीय वलगावचे माजी सरपंच सन्माननीय तानाजी भोईर साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते मेनोदम्याचा पुरस्कार द्यायचा आहे. दोन्ही टीमला विनंती आहे की आपला 12 खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. ज्या टीमचा 12वा नसेल त्या टीमला पॅनलाइज केले जाईल याची नोंद घ्यायची आहे. चला प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला क्षेत्ररक्षण प्लीज लावून घ्यायचं आहे. बर्फानी बाबा आपण टॉसला उशीर केला आणि जो संघ टॉसला येत नाही आहे त्या संघाला पॅनलाइज केले जाते याची नोंद घ्यायची आहे. ज्या संघाचा 12वा खेळाडू नसेल त्यालाही पॅनलाइज केले जाईल. जो संघ क्रॉसिंग करत नाही आहे त्यालाही पॅनलाइज केले जाते. जो संघ जो दिलेल्या टाईमनुसार जर बॉलिंग करत नाही आहे त्यालाही पॅनलाइज केले जाते. अतिशय कडक नियमावलीने ही स्पर्धा मित्र पाहायला मिळते आणि खूप मजा येते. त्याच कारणास्तव आपण पाहतोय की खेळही चांगला सुधारित आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूची फेकी या ठिकाणी आपण पाहतोय आणि एक धाव इथं मात्र कंप्लीट केली जाते. अरे काय दादा तू पण मागू नको या ठिकाणी आपण पाहतोय डावाला सुरुवात होते एका धावेने. सुधाकर पाटील आणि आपण पाहतोय संतोष जोशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीची धुरा जी आहे ते साईनाथ पाटील याच्या खांद्यावरती दिली गेली आहे. ही 40ची मॅच आपण पाहतोय. बर्फानी बाबा टेमगर वर्सेस बेबी स्पोर्ट इताडे. नाणेफेक जिंकून टेंबर संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय की बात आहे. हा चेंडू मात्र खूप चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी हाताला गेला. कसला बॅटिंग चालू
हा रिव्ह्यू बॅटिंग साईडचा आहे. यस, बॅट्समनने घेतलेला आहे. पहा, चेक करा. एक संधी सर्व टीमला आहे. गोलंदाज झालाही, फलंदाज झालाही, परंतु ती एकच संधी दिली जाईल. त्याच्यानंतर रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकत नाहीत. पाहूया काय घडतंय. चेक केलं जात आहे टेक्निकल टीममध्ये. टेलिकास्टचा बादशाह प्रिन्स मूव्हीज डगआउटमध्ये. फेअर डिलिव्हरी आहे. क्या बात आहे. पाहूया, खेळाला पुढे सुरुवात होते. धावसंख्या पाहतोय 1 धावसंख्येवरती थांबून आहे. पहिले षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचा आहे. या ठिकाणी मात्र आता काय घडते पाहूया, कारण डावेष्टी सोडून जातोय. निश्चितच पंच आमच्याकडे बोलतायत आणि व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. यस, या ठिकाणी मात्र आता गोलंदाजांनी रिव्ह्यू घेतले आहे. फलंदाज असफल ठरला, तर गोलंदाज सफल ठरतं का पाहूया. यस, फेअर डिलिव्हरी आहे. क्या बात आहे. 2 चेंडूंवरती 2 रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळाले. या ठिकाणी स्टंपच्या वरतून चेंडू मात्र निघून गेला. या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय हुशार आणि चाणक्य साईनाथ पाटील. माहिती आहे की स्टंप वरतून गेलेला आहे चेंडू, तर रिव्ह्यू आपण घेणं गरजेचं आहे. आणि ते घेतला गेला. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस ऑन साईडला चेंडू डीपमध्ये येतोय. संघनायक आहे त्या ठिकाणी विनायक. फेकी केली जाते आणि एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. बरोबर सामना 8:51 चालू झालेला आहे. तुम्हाला हे जे 4 षटक जे आहे ते 22 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे. जर तुम्ही केले नाहीत तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी आणि शेवटच्या ओव्हरमध्ये इनफिल्डमध्ये एक खेळाडू अतिरिक्त ठेवला जाईल. यावेळेस आपण पाहतोय ऑन साईडला चांगला फटका, चेंडू सीमा पार, चौकार. 6 धावा धावफलकावरती. खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत होते, परंतु या चेंडूवरती या ठिकाणी पाहतोय आपण येतोय चौकार. पुन्हा एकदा पाहूया. आता मात्र इथेही गॅप शोधला गेला आहे. हाही चेंडू जातो सीमा पार, येतोय चौकार. पहिला षटक समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती पॉवर प्लेचं ओव्हर 10 धावा लागले जात आहेत. 10 का दम. आपण पाहिलं तर नाणेफेकीसाठी उपस्थित नव्हता बर्फानी बाबा हा संघ. त्या कारणास्तव त्यांना 2 धावांची पेनल्टी लागली जाते आणि त्या 2 धावा ज्या आहेत त्या या ॲड केल्या जातात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 10 होती. या 2 पेनल्टीच्या ॲड केल्या जातात, म्हणजे 12 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. प्लीज खेळायला लवकर सुरुवात करायची आहे, कारण आपण टायमिंग सेट केलेला या ठिकाणी. पंच, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये लक्ष घालायचं आहे. लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची आहे. प्रत्येक ओव्हरला मीटिंग तुम्ही घेऊ नका, कारण आपण बॉलर आपले जे आहेत ते सिलेक्टेड आहेत, सिलेक्ट केलेले आहेत. त्या कारणास्तव विनंती असेल वेळ वाचवा मित्रांनो. प्रत्येक मॅच मागे तुमचे 10 मिनटं जर वाचले तर पूर्ण दिवसाचे, पूर्ण रात्रीचे 2 घंटे आपले वाचतील, कारण 12 सामने आपण खेळतोय. 3ला आपण सामना संपवणार, त्याला 5 वाजतायत. मग प्लीज सहकार्य करा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचते ती म्हणजे 12 धावा. संतोष येते गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय ऑफ ड्राईव्ह. क्षेत्राचे काय त्या ठिकाणी एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. इथेही पाहतो आपण चांगला फटका खेळून काढला तो, त्याहून अधिक चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. कुंदन होता त्या ठिकाणी.
एकच धाव, एका धावेने 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. इथे उपस्थित सर्व खेळाडू, प्रेक्षक वर्ग, मान्यवर या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुढील चेंडू पाहूया. गोलंदाज होतोय तयार. पंचाच्या उजव्या बाजूस टाकण्यासाठी डावकऱ्या शैलीचा हा संतोष ठाकरे गोलंदाजी मार्कवरती चांगली शैली आहे. यस, या ठिकाणी काहीतरी चुकी पाहायला मिळते आपल्या फॉलोथ्रूमध्ये. खेळाला पुन्हा एकदा होते सुरुवात. स्ट्रायकर पंच भाऊ पाटील पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू या वेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न घातक होऊ शकतोय, परंतु फेकी मात्र आपण पाहिलं तर रॉंग एंडला पाहायला मिळाली. आणि या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने स्कोर कार्डामध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 या अंकावरती. याच्यानंतर दिवास्पर दिवाने कालिकामाता खारबाव यांनी तयार राहायचं आहे. या वेळेस आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे. सेफ लँडिंग होते. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. फेकी पहा किती छान पाहायला मिळते, परंतु रनिंग विथ इन द विकेट ही चांगली पाहायला मिळते. क्या बात आहे. 2 धावा इथे जमा होत आहेत. 17 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 2 चालू आहे. बॅक टू बॅक 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत 2 चेंडूंवरती. पुढे चेंडू या वेळेस मात्र काय घडतं पाहूया. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली आणि बाईच्या स्वरूपात ही एक धाव येते. पंच काय यस, दोन मिनिटं मेन अंपायर देईल तेव्हा आपण इकडे करू ना. 2 मिनिटं थांबा जरा. घरच सरांशी संपर्क साधा भाऊ पाटील सर. दिले पण मेन पण यस, बिमर साठी चेक करायचा आहे या ठिकाणी थर्ड अंपायरच्या माध्यमातून.
यस फेअर डिलिव्हरी आहे कारण फलंदाज जो आहे तो स्टेप अप केला होता आणि यस दोन धावा आले होते या ठिकाणी पाहतोय आपण धावसंख्या जी आहे धापलकावरती ती पाहायला मिळते किती 18 ना 18 धावा पाहूया यावेळेस उडवला जरूर आहे अधिक उंच आहे लांबी काय गाठता येत नाहीये आहे क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि झेल काय घेता येत नाहीये चेंडू मात्र धरतीला दान होताना या ठिकाणी पाहायला मिळते दोन धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत धावसंख्या पुढे सरकते धापलकावरती 20 या अंकावरती चला स्पीडअप करा प्लीज विनंती असेल खेळा लवकरात लवकर सुरुवात करायची आहे पंचा पुढे चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे पाहूया विनायक येतो चेंडूवरती चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय परंतु या ठिकाणी काय घडतंय फलंदाज बाद होतय रनआउटच्या स्वरूपात धावसंख्या धापलकावरती 21 दोन षटकांच्या समाप्तीनंतर तिसरं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल जे 50-50चं असेल गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल कोण येतोय यस राम गुलवी आल्यास टार्गेट केले गेलं आहे 50-50ची ओव्हर जी आहे ती चला मात्र या बाहेर या पटकन चला तुम्ही दोन षटकांचा खेळ संपन्न झाला धावसंख्या धापलकावरती आपण पाहतोय 21 लागली गेली आहे तिसरं ओव्हर पाहूया राम गुलवी यांच्या हातामध्ये दिले गेले आहे 50-50ची 16 का डोला लागला जाईल की 16च्या आतमध्ये धावा थांबल्या जातील हे पाहण्यासारखं राहील प्लीज चला टाइमपास करू नका कारण तुम्हाला 22 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट तुम्हालाच करायचे आहेत अन्यथा पेनल्टीचा सामोरे जावं लागेल याची नोंद घ्यायची आहे गेम ऑन खेळायला या ठिकाणी पुन्हा एकदा सुरुवात होते राम टर्न होते गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी पहिला चेंडू खोदून काढलेला ऑन साईडला पाहूया क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण क्या बात आहे चांगली फेकी काय एनर्जी आहे पहा खेळाडूकडे विनायक म्हटलं तर एक चांगला खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये असो की मैदानाबाहेर असो चांगला स्वभाव आहे मन मिळावं व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहूया राम यांच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती सिंगल आलेले आहे आता 5 मध्ये 15 कंप्लीट केल्या जातील का हे पाहण्यासारखं राहील 16 बनल्या तर 24 दिल्या जातील 16च्या आत जेवढ्या बनतील त्याच्या हाफ कमी केल्या जातील
पुढे चेंडू यावेळेस बॅटची कडा अँड या ठिकाणी पाहतोय आपण एज अँड गॉन फलंदाज होतोय बाद. चला मीटिंग जास्त काही घेऊ नका. आनंद उत्साह आपापल्या जागेवरती आपण साजर करा. पुन्हा एकदा या ठिकाणी खेळायला सुरुवात होते. 2 चेंडू टाकून झाले तर एकच धाव खर्च केली गेली आहे जी 50-50ची अर्थात 16 धावाची ओव्हर आहे. त्याच्यामध्ये 2 चेंडूमध्ये एकच आलेला आहे. मधुकर जातो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि आल्या आल्या या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे आणि इथेही अजून एक फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज या ठिकाणी शैलेश म्हात्रे जातोय मैदानाच्या आतमध्ये. ही ओव्हर ही चांगली आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. जिला टार्गेट केलं होतं त्या अनुषंगाने त्याच्या विपरीत या ठिकाणी परिणाम पाहायला मिळत आहे. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झाले. 2 गडी बाद केले. एकच धाव खर्च केली आहे. अजून विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. एक षटकार हॅट्रिक जरूर पाहायला मिळाली ज्ञानदेव पाटील यांच्या बॅटमधून. ही विकेट हॅट्रिक पाहायला मिळते का हे पाहण्यासारखं राहील. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेले आपण पाहू शकता. एक धाव घेतलेली आहे. दुसरी धावीची मागणी केली होती परंतु बेसावध या ठिकाणी आणि एकच धाव घेतली जाते. पुढे चेंडू यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळलेला आहे. इथेही पाहतोय आपण अति घाई करताना पाहायला मिळाले आणि एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर या सगळ्या असतील ना. तृतीय चतुर्थ 3 आणि 6 ट्रॉफी त्या जातील. यांना 4 त्यांना 4 8 जातील ना. पुढे चेंडू पाहूया. हाताळण्यासाठी गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती या वेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे आणि इथेही पाहतोय आपण एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 26. परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आल्या त्या म्हणजे पाहतोय आपण 5 धावा आल्या आणि 5 मधूनही 2 धावा मायनस म्हणजे 3 धावा या ओव्हरमध्ये. आणि आता मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 24 या अंकावरती. धन्यवाद मनोज ठाकरे. बघा आजच्या दिवसातून ज्या खेळाडूंना मॅन ऑफ मॅचची ट्रॉफी मिळाली नाहीये, ज्यांना ट्रॉफी मिळाली नव्हती त्यांनी स्टेजवरून आपली ट्रॉफी घेऊन जायची आहे. बघा गणेश पाटील, स्वर्गीय अरविंद जी भोईर साहेबांच्या पिताश्रींच्या नावांची जी टीम आहे केशव भोईर प्रतिष्ठान त्या संघातील उमेश पाटील एक ट्रॉफी देण्याची बाकी आहे.
मधुकरजी वेले आहेत, वेलेकर 50+, अरविंद पाटील, उमेश पाटील आणि त्यानंतर गणेश पाटील. स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली अरविंदजी भोईर साहेबांच्या संघातील हा खेळाडू गणेश पाटील, आपण असाल तर यार घेच घ्या, ट्रॉफी घेऊन ठेवा. घरेल दिले आहेत, फक्त ट्रॉफी बाकी होत्या, फक्त ट्रॉफी बाकी आहेत. घ्या, गणेशची द्या, निलमजी नाईक द्या आपण. हा, गणेशकडे द्या ही, बरोबर. चला, धन्यवाद. खेळाला होतं या ठिकाणी सुरुवात पाहूया. यावेळेस चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे या ठिकाणी. षटक क्रमांक 14 आहे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती थांबून अजून आहे 24 या अंकावरती. यावेळेस आपण पाहतोय की या ठिकाणी आपण पाहतोय चांगला फटका आहे. चेंडू मात्र सीमा पार येतोय, चौकार. राकेश पाटील गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतंय. चौकार येतोय, चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय की 28 या अंकावरती जाऊन पोहोचते. अजून एक चांगला फटका आहे, पाहूया. क्षेत्ररक्षक येतोय दुरून आणि इथं मात्र एक धाव कंप्लीट केली. थोडीशी फंबलिंग, थोडीशी चुकी आणि एकीचं दुसरीमध्ये लगेच परिवर्तन पाहायला मिळालं. 2 धावा ॲड होत आहे. अजून 30 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 4था षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. 50-50चा जो ओव्हर होता तो आपल्याला एक चांगला पाहायला मिळाला. त्या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा गणल्या गेल्या, कारण 5 धावा फक्त खर्च केल्या होत्या, त्यातल्या 2 मायनस झाल्या आणि 3 अकाउंटमध्ये जमा झाल्या. सुधाकर मात्र या ठिकाणी 23 धावांवरती एकाकी किल्ला लढवताना आपल्याला पाहायला मिळते. सलामीवीर आले होते आणि त्याच्या पाठीमागे आपण पाहतोय 3 फलंदाज बाद झाले. यावेळेस पाहतोय तेज तर्रार, क्या बात आहे. राकेश पाटील यांचा तिखट मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाव जे या ठिकाणी होते सांगता. धावसंख्या 30 या अंकावरती आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे या षटकातील. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय की निर्धावचे होते सांगता. दिवास्पद दिवा आणि कालिका माता खारबाव नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच इथे मान्यवर कक्षामध्ये आमच्या गुरुदत्त चौठारबा क्रीडानगरीचे खजिनदार आणि गुरुदत्त 40+ संघाचे एक सिनियर खेळाडू गुरुनाथजी माली यांचा मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत, धन्यवाद गुरुनाथजी माली. क्या बात आहे. 6 धावा फक्त खर्च केल्या. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये हाताळण्यात आले. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 30 या अंकावरती थांबून आहे. शेवटचं अंतिम षटक. या षटकामध्ये किती धावा येतील हे पाहण्यासारखं राहील. आपण पाहतोय गोलंदाजीची धार पहिल्या चेंडूपासून चांगली पाहायला मिळाली. साईनाथ पाटील यांनी 10 धावा दिल्या, त्यानंतर संतोष ठाकरे यांनी 9 दिल्या आणि जी 50-50ची ओव्हर होती राम गुलवे यांनी एक अफलातून षटक हाताळलं. 2 गडी बाद केले, 5 धावा दिल्या होत्या, त्यातल्या 2 धावा मायनस झाल्या आणि राकेश पाटील यांनी सुद्धा आपण पाहतोय गडी बाद केला नाहीये, परंतु धावांवरती अंकुश जरूर लावला गेला. फक्त 6 धावा खर्च केल्या. कुंदन पाटील येतोय शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती हल्ला प्रति हल्ला चढवला जाईल का हे पाहण्यासारखं राहील, परंतु गोलंदाज मात्र अचूक टप्पा लाईन लेंथ हाताळत आहेत आणि चांगली कारगर आजची नाईट जी आहे ती गोलंदाजीच्या नावे आहे, कारण मोठी धावसंख्या बनत नाही आहे. याचा अर्थ गोलंदाजी खूप चांगली होते.
पुढील चेंडू यावेळेस पाहतोय ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फेकी केली जरूर आहे. दुसरीची कॉलिंग थोडीशी धोकादायक होती परंतु कलेक्शन चुकीचं पाहायला मिळालं आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 32 वरती जाऊन पोहोचते धावफलक. पुढील चेंडू यावेळेस खोदून काढलेला आहे. लॉंग ऑफच्या रिझनला येतोय. राम आहे त्या ठिकाणी थोडंसं पम्बलिंग पाहायला जरूर मिळाली. धोकादायक रन डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. या चेक करा काय बघा. सुनील म्हात्रे सर जॉईंट आमच्या लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज डगआउटमध्ये. हेलो फलंदाज बाद आहे. क्या बात आहे. हॅलो पुन्हा एकदा पाहूया. केला होते सुरुवात यावेळेस ऑन साईडला खेचून काढलेला आहे. चेंडू डीपमध्ये चाललेला आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेची मागणी केली आणि इथं मात्र आपण पाहतोय 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने स्कोर कार्डमध्ये बदल होते. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 35 ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कुंदन पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. पाहूया काय करतय. हवेमध्ये आहे बराच काल परंतु या ठिकाणी राकेश पाटील यांना अंदाज बांधता आला नाही आहे. चेंडू मात्र फरार झाला. सीमा पार येतोय चौकार. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. पाहूया गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती कुंदन पाटील. धावसंख्या पाहतोय आपण 39. यावेळेस ऑन साईडला खेळलेला आहे. डीपमध्ये चेंडू आहे. वेल अवसर आहे दुसरी धाव कंप्लीट करण्याची घेण्याची आणि तो मनसुबा आखला गेला आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट सुद्धा झालेल्या आहेत. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील अर्थात पहिल्या इनिंगमधील आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 41 लागली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या त्यानंतर 9 आल्या 5 6 अशा प्रकारे धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. पुढील चेंडू यावेळेस मात्र वड शॉट. पाहूया काय घडतंय. चेंडू पाहता पाहता जात सीमा पार. बिगेट षटकार.
पाहायला मिळेल. बर्फानी बाबा प्लेयर्सला विनंती, आपण या समोर व्यासपीठासमोर ज्या खुर्च्या लावल्यात तिथून आपण उतरायचं आहे. चला दिवास्फोट दिवा संगनायक या. दिवास्फोट दिवा प्लीज या. टॉस बॉक्स मध्ये मान्यवर आमच्या उपस्थित आहेत. ऑपोजिट संघ नायक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. संघ नायक नसेल तर प्रतिनिधी कोणी असेल तरी चालेल, आपण नाणेफेक करून घेऊया. दिवास्फोट दिवा या ना कोणतरी. ऑनर नाही आला तर आम्ही थांबणार नाही. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धन्यवाद मनोज ठाकरे. मित्रांनो, आपण 40+ फॉर्मॅटचा सामना पाहतोय. बीबी स्पोर्ट इताडे विपक्ष बर्फानी बाबा टेंगर आणि 48 धावांचं लक्ष विजयासाठी बर्फानी बाबा टेंगर संघासमोर. नक्कीच बीबी स्पोर्ट इताडे भगवानजी पाटील यांची टीम 40+ पेक्षा 50+ मध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. खास करून आजच्या दिवसातून तब्बल त्यांनी 2 विजय संपादन केलेले आहेत. प्रशांत म्हात्रे पहिल्या दिवसाचे प्लेअर ऑफ द नाईट चे मानकरी ठरलेत. नक्कीच रवींद्र तरे साहेबांकडून भिवंडी प्रीमियर लीग 40+ अध्यक्ष चषक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडूंचा सन्मान करणारी ही शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन नक्कीच त्यांना सन्मानित केलं जातोय. सामना सुरू होतोय. 9:27 झालेली आहेत आणि दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आहेत बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू हलक्या हाताने सोडलेला चेंडूला अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला पकडला. एक सिंगल धाव. बीबी स्पोर्ट इताडे टीम चे 12वे खेळाडू उल्हास पाटील जानमन गोवे संघाचे गोलंदाज आहेत. लेफ्ट आर्म राऊंडचा मारा करतायत. इथे देखील 2 धावा पूर्ण केलेत. कालूराम भोईर ज्या खेळाडूंना 50+ कॅटेगरीमधून पहिल्या दिवसातून पहिली 50 आपल्या नावावर कोरली आणि प्लेअर ऑफ द नाईट हे पारितोषिक त्यांनी पटकावलं आहे. तर प्रशांत म्हात्रेनं
40+ मधून या स्पर्धेची पहिली 50 आपल्या नावावर कोरलेली आहे. ज्ञानदेवदादा पाटील यांनी देखील सलग 3 षटकार टोकण्याचा विक्रम या स्पर्धेतून केलेला आहे. परशुराम फायटर्स संघाचे संघ मालक सत्यवानदादा पाटील यांचे देखील मंचावरती शुभ आगमन. आणि TF पाटील अँड कंपनी दापोडे माणिकदादा पाटील क्या बात आहे. हा फटका देखील चांगला आहे. अगदी चेंडू चाललाय सीमा पार. षटकार दिवसभर दिवा आणि कालिका माता खारबाव कासनी. बघा ओव्हरचा खेळ अजून 3 चेंडूंचा बाकी आहे. 3 चेंडू टाकल्यानंतर दोन्ही संघाने आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. प्रदीपजी म्हात्रे आणि पप्पूजी म्हात्रे यांची टीम दिवसभर दिवा, नाना गोंडली आणि प्रदीप जोशी यांची टीम कालिका माता खारबाव कासनी असा 50+ चा सामना. यानंतर हा चेंडू आला आहे वाईट. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा झालेत. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. नक्कीच कालच्या दुसऱ्या रजनीमधून 40+ चे महेश काबूकर आणि 50+ चे संतोष तरे ठरलेत प्लेअर ऑफ द नाईट. आणि बघू आजच्या दिवसातून कोण ठरणार आहेत प्लेअर ऑफ द नाईट. 40+ आणि 50+. इथे हा फटका अगदी 20 मध्ये फक्त एक सिंगल धाव. कालुराम भुईर सोनादेवी टेंबर संघाकडून 40+ चे क्रिकेट खेळतोय. मात्र BPL 2025 बर्फानी बाबा 40+ आणि 50+ दोन्ही कॅटेगरीमधून इथे भरपूर शब्द क्रॉस झाले. चांगला फटका केलेत. अगदी बॅटच्या मधोमध चेंडू घेतला आहे आणि चेंडूला पाठवला आहे डीप फाईन लेग आणि लॉंग लेग रिजन मधून सीमा पार चौकार. यशवंत तरे धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचलेली आहे. चांगली सुरुवात आहे. 48 बनवायचे आहेत. इथे देखील अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडू टाकलाय. चेंडू शॉर्ट लेग रिझन मधून उचललाय. मिळेल फक्त एक सिंगल. बघा प्रशांत म्हात्रे आपण जर इथे उपस्थित असाल तर आपल्या प्लेअर ऑफ द नाईट च्या पहिल्या दिवसाचं पारितोषिक आपण घेण्यासाठी यायचं आहे. चेरोबा 40+ कोण संघाचा खेळाडू प्रशांत म्हात्रे. चला अगदी बरोबर आपण नाणेफेकी करूया. चला 50+ चे दोन्ही संघ एक. चला या माणिकदादा चला आपण नाणेफेकी कंप्लीट करूया. चला चला कालिका माता खारबाव कासने आणि दिवसभर दिवा. नाही बरोबर अगदी 2 वेळा तानेदादा आले नाणेफेकीसाठी. आता त्यांनी पेनल्टी कर्णधारांनी त्यांना द्यायला पाहिजे काहीतरी. चला या संघ नाही घ्या लवकर. प्रदीप या प्रदीप मात्र या. दिवसभर दिवा आणि कालिका माता खारबाव कासनी 50 वाले आहेत. 50 पण आणि 40 पण. स्वागत आहे आपलं प्रदीप दादा. चला आपण नाणेफेकी करूया. सामना मैदानामध्ये सुरू आहे. संस्थापक अध्यक्ष आणि अध्यक्ष कुंदनजी पाटील आणि संजयभाई म्हात्रे. कोण आवाज येते. चला संजयभाई म्हात्रे अशी कॉलिंग आणि एक्झॅक्ट ते चालू दिवसभर दिवा या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा महत्वाचा कौल लागलेला आहे. प्रदीपजी म्हात्रे फक्त आपला निर्णय कळवा. गोलंदाजी यास. चला दोन्ही टीमला शुभेच्छा. तर मित्रांनो 50+
या सामन्याची नाणेफेकी जिंकून दिवस डिवा या संघाचे संघटक प्रदीप म्हात्रे यांनी प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी कालिका माता कारभाव कासने या संघाला आमंत्रण दिलेलं आहे. धन्यवाद. नक्कीच बांदास पाटील यांचं विशेष आपण आभार व्यक्त करूया. गेले सलग 3 दिवस त्यांच्याकडून आपल्याला इथे सर्वांची नाश्त्याची सोय खेळवण्यात देखील लेमन गोळी आलेली आहे. घेऊन जा इथून प्रत्येक संघाच्या खेळाडूंनी इथे जेव्हा आपण बॅटिंग करण्यासाठी समोर याल तेव्हा प्रत्येकाने आपल्या लेमन गोळी इथून घेऊन जा. भानुदास पाटील यांच्याकडून आलेले आहेत. नक्कीच जुन्या आठवणी ताज्या होतील हे लेमन गोळी खाल्ल्यानंतर. धन्यवाद. वियान फास्ट फूड चे मालक क्या बात आहे. मास्टर 40+ चे एक चांगले खेळाडू देखील आहेत. वियांग फास्ट फूडचे मालक आहेत भानुदास पाटील यांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. यस धन्यवाद. इथे या चेंडूवर षटकार ठोकलाय. चांगली फलंदाजी सुरू आहे मैदानामध्ये. यशवंत तरे आणि कालोराम भुईर यांच्या माध्यमातून धावसंख्येला आला आकार. धावा बनले 28. वियांग फास्ट फ्रूटचे मालक भानुदास पाटील यांचं आपण स्वागत आणि सन्मान यानंतर करणार आहोत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीनं सलग 3 दिवस त्यांच्याकडे इथे नाश्त्याची सोय झालेली आहे आणि खेळाडूंसाठी खास करून लेमन गोळी आहे. नक्कीच या इथून आमच्या समोरच्या कक्षामधून आपण लेमन गोळी घेऊन जायचे आहेत. हा फटका देखील उघडावलाय, सजवलाय, चेंडूला तोडलाय, फोडलाय, सीमापार षटकार. क्या बात आहे. थांबा, या ओव्हरचा एक चेंडू बाकी आहे. हा चेंडू टाकल्यानंतर आपण स्वागताने सन्मानाकडे जाणार आहोत. इथे अजून एक धमाकेदार आणि झन्नाटेदार षटकार. 3 मध्ये 3 ठोक डाले. आणि नक्कीच आपण या खेळाडूला नाना गुंडले यांच्याकडून एक कलरफुल जो टी शर्ट आहे तो देणार आहोत. संपूर्ण सीझनसाठी षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी नाना गुंडले यांच्याकडून षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी टी शर्ट आहेत. आणि आतापर्यंत स्पर्धेतून 2 खेळाडू त्याचे मानकरी ठरलेत. नंदुरबार देखील आहे, प्रशांत म्हात्रे आहे, कालराम भोईर नंतर आता यशवंत तरे, म्हणजे 4था क्रमांक लागला आहे यशवंत तरेचा. वेलकम चंदन नाईक. आपण इथे स्वागत आणि सन्मानाकडे जाऊया.
चला एक स्वागत आणि सन्मान करू प्रमोददादा भोईर, आपले शुभ हस्ते आपण भानुदास पाटील वियांग फास्ट फ्रूटचे मालक आणि एक दापोडी गावचे आदर्श व्यक्तिमत्व ज्यांनी या स्पर्धेसाठी आमची रोज संपूर्ण आमची कमिटी असेल त्यांची नाश्त्याची सोय केलेली आहे. खूप खूप धन्यवाद मंदासभाऊ पाटील. नक्कीच काल संजयभाई म्हात्रे आणि कुंदनजी पाटील साहेबांनी देखील त्यांचे आभार व्यक्त केलेले आहेत. धन्यवाद. नक्कीच नक्कीच अगदी 2 ओव्हरमध्ये पूर्णपणे मॅच आपल्या पक्षामध्ये खेचली आहे. बर्फानी बाबा टेंबर संघानं धावा बनवलेत 40, आता बनवायचे फक्त 8. 18 चेंडूमध्ये 8. सोपी समीकरण. बीबी स्पोर्ट इताडे टीम आता कठीण परिस्थितीमध्ये. नक्कीच टी.ए. पाटील अँड कंपनी दापोडी संघाचा गोलंदाज आणि गंगामाता गोंधळी संघाचा डॉट बॉलचा बादशाह दीपक पाटीलने देखील या स्पर्धेतून एक अप्रतिम षटक हाताळलेलं आहे. फक्त 1 धाव त्यांनी या स्पर्धेमध्ये दिलेल्या पहिल्या सामन्यातून एक विकेट देखील घेतली होती. इथे कालराम भोईरची पहिली विकेट बर्फानी बाबा टेंबर संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. शैलेश म्हात्रे आलाय. नक्कीच अगदी संदीप मोरे आणि सुभाष पाटील जोशी 11 भादवाड संघाचे दोन्ही स्टार खेळाडू यांनी या स्पर्धेला आणि खास करून त्यांचा मित्र शैलेश म्हात्रे याला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद संदीप मोरे आणि सुभाष पाटील. जोशी 11 भादवाड संघाचे दोन्ही 40+ उत्तम खेळाडू आहेत. सध्या प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून ते आम्हाला जोडलेत आणि त्यांनी शैलेश म्हात्रेला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. तसेच दिवसभर डिवा 40+ टीमला देखील प्रदीप पाटील RC पाटील फाउंडेशनचे खेळाडू आणि एन्जॉय ग्रुपचे सदस्य तसेच इंद्रजित पाटील यांच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. चांगला चेंडू विनायक पाटील. नक्कीच एक सिंगल धाव बॅटकड आहे. सुरेश घरत सरांनी इशारा केलाय. चेंडू बॅटला स्पर्श झालाय. नक्कीच वेलकम उमेश कारभारी कालिका माता खारबाव कासने टीमचे 50+ खेळाडू. अतिशय चांगला चेंडू अगदी तितका चांगला आपण फटका देखील लेटकट पाहतोय. यशवंत तरेने आज नावाला साजेशी कामगिरी केलेली आहे. 3 मध्ये 3 षटकार देखील ठोकलेत आणि ज्ञानदेव पाटील यांच्या जोडीला या स्पर्धेतून दुसरा फलंदाज म्हणून त्यांनी आपलं नाव कोरले आहे. सलग 3 षटकार मारलेत. चांगला क्रिकेट विनायक पाटील देखील खेळत आहेत. आता सामना त्यांच्या पक्षामध्ये आहे. एक सिंगल धावानी सिंगलनं धावसंख्या झाली ती 43. 50-50ची ओव्हर आहे. शैलेश म्हात्रेनं 4 चेंडू फेकलेत. 1 विकेट 3 धावा. इथे मोठा फटका मारत नाहीये कारण की धावा मायनस होतील. आता 16 तर बनणार नाही मात्र कमी करू आणि कमी मायनस होतील हा इरादा असेल. नक्कीच 2 धावा आलेत. 2 धावेनं 50-50च्या 5 चेंडूमध्ये आलेत 5 आणि संघाची टोटल बनलेली ती 45. फक्त विजयासाठी 3 आहेत मात्र ते मायनस होतील. या चेंडूवर तरी विजय शक्य नाही मला वाटतं कारण की मायनस होतील. शैलेश म्हात्रे आहेत आमचे अरुणदादा म्हात्रे सोनादेवी टेमगर आणि नक्कीच विजयदादा यांचे चांगले सहकारी. सध्या बर्फानी बाबा येथे अगदी डिफेन्स केला आहे स्वतःचा बचाव केला आहे की या ओव्हरमध्ये धावा कमी मायनस होया म्हणून हा फटका केला आहे. बघूया इथे धावा बनल्यात 5 आता कमी होतील 2 म्हणजे 45 मधून 2 मागे 43. 5 धावा बनवायचे 12 चेंडूमध्ये 5.
नक्कीच गुरु म्हात्रे यांनी देखील बर्फानी बाबा टेंबरे संघाला शुभेच्छा दिलेत. चला 12 मध्ये 5. लगेच आमचे 50+ वाले तयार राहा. दिवसभर निवा लगेच बिल्डिंगचा ताबा घ्या. बघूया इथे या चेंडूवर 2 धावा आलेत. धावसंख्या 45. म्हणजे ज्या मायनस झाल्या होत्या त्या आता प्लस झाल्यात. सुधाकर पाटील मरवाई दिवस संघाचा स्टार खेळाडू. एक सिंगल 46. फक्त 2 धावा आणि 10 चेंडू. सोपं समीकरण आहे. या चेंडूवर देखील एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न आणि विजयाच्या 2 धावा यशवंत तरेच्या बॅटमधून. अभिनंदन बर्फानी बाबा डेंगर आणि आउटलॉक टॉपलॉक बेबी स्पोर्ट ही तर टीम.